हा विषय एक लक्षात घ्या. मी मागेही सांगितलेलं, की महापौर म्हणून लाल दिव्याची गाडी किंवा घड्याळ ह्याचा काही मला शौक नाहीये. आणि दुसरी गोष्ट मी आता आयुक्तांना सकाळी फोन करून सांगितलं, की महापौर झाल्यानंतर कोणी का असू दे ना, महापौर झाल्यावरती पदग्रहण केल्यानंतर मग त्याला केबिन मिळतं, त्यानंतर त्यांना गाडी मिळते, सगळं. मग ह्याला महापौरांना गाडी देताना त्याचे नियम, निकष काय असावेत हे प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने महापौरांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला पाहिजे. बरोबर. तर मी गगराणी सरांना फोन करून सांगितलं, की ह्या तुम्ही चेक का नाही केल्यात? महापौरांच्या याच्यामध्ये काय मिस्टेक असू शकते? महापौरांना तुम्ही ज्या पद्धतीने देणार ते त्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं ज्या प्रोव्हाइड केल्या जातात त्या घेतल्या जातात. मग त्याच्यावरती जर अशा पद्धतीचे नियम निकष असतील तर ते प्रशासनाने चेक करून महापौरांना द्यायला पाहिजे होते. तर एक लक्षात घ्या, महापौरांनी आतापर्यंत केलेली कामं ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होण्याच्या ऐवजी त्यांच्या घड्याळ, त्यांच्या गाड्या ह्याच्यामध्ये जर उबाटाकडनं किंवा कोणाकडनं अशा पद्धतीच्या चर्चा होत असेल तर त्याला मी या ठिकाणी काही महत्त्व देत नाही. आणि राहिली गाडीची तर त्याच्यावरती आता आयुक्तांना सांगून त्याच्यावरती मी प्रेस नोट द्यायला सांगते, की तुम्ही आता ही प्रेस नोट द्या. तर त्यांनी मान्य पण केलं की हे आमच्याकडनं चूक झालेली आहे. म्हणजे तेच आपल्या म्हणण्यावरून मॅडम हे तर स्पष्ट होतंय की आपण दिव्याची गाडी मागितलेली नाही, तर प्रशासनाकडनं जी प्रोव्हाइड झाली ती खरं तर 2017 नंतरच अशा प्रकारच्या गाड्या बदलायला हव्या होत्या. ऋतुताई, पण नेमकं काय सांगाल आता? हा मुख्यमंत्र्यांच्या लेटरवर तुमचं लेटर तो मुद्दा असेल किंवा बोला. हा, प्रशासनाकडनं चूक झालेली आहे. प्रशासनाने देतेवेळी महापौरांना, उपमहापौरांना, कमिटीच्या सगळ्या चेअरमॅनला सगळे नियम जो काही त्याच्यावरती जी.आर असेल, जे काही असतील ते सगळं चेक करून त्या पद्धतीने सगळ्या चेअरमॅनला, महापौरांना, उपमहापौरांना त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला पाहिजे. पण असं का होतंय? आपल्याला सगळ्या बाजूने टार्गेट केलं जातंय असं वाटतंय? वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. महापौराचं काम चांगलं चालू आहे, विरोधकांना बघवत नाहीये. उबाटाच्या काळामध्ये अशा पद्धतीची कामं झाली नव्हती. उबाटाच्या काळामध्ये महापौर कोण आहे हेच आधी लोकांना कळत नव्हतं. आज महापौर रस्त्यावरती लोकांमध्ये काम करताना दिसतंय. लोकांना प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलचे दौरे असतील, शाळांचे दौरे असतील, कुठे काही घटना घडली त्या ठिकाणी महापौर जातात आहे. प्रवेशद्वार करण्यासाठी महापौर धावून त्या ठिकाणी पाहणी करतात आहे. मुलींना जे HPVचं इंजेक्शन आहे त्यासाठी मी लावून धरलं की मुलींना सर्व्हायकल कॅन्सरचे इंजेक्शन वॅक्सिनेशन दिले पाहिजे. ही सगळी कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महापौरांची दिसल्यानंतर मग महापौरांना कसं टार्गेट केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी विरोधकांच्या माध्यमातून पुढे येतात आहे. नक्की.